नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने परिपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। सोबतच काउन्सिलिंग प्रक्रिया सुद्धा या कोर्सेसच्या संदर्भाने आपण राबवतो। परंतु एक असा कोर्स आहे की जो म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की जरा MBBS नाही भेटलं तर किमान या कोर्सला तरी आपण एनरोल झालो पाहिजे। तो म्हणजे BVSC, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स। तर या कोर्सच्या संदर्भाने आपण काही ॲडमिशन प्रक्रिया राबवत नाही, परंतु विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे, जे की वेटरनरी सायन्सचे जे ॲडमिशन्स होतात त्या संदर्भाने। ते नेमके अपडेट काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। त्यामुळे ज्यांना वेटरनरी सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जरी आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेच्या संदर्भाने बरेचसं कन्फ्युजन आहे। ऑलरेडी इंदोर बेंचच्या एक सिंगल बेंच जे कोर्ट होतं त्यांनी ह्या 75 जे मुलं होते त्यांची रिनीट घेण्यासंदर्भात काल गाईडलाईन दिली होती। त्यानंतर आज डबल बेंच जे कोर्ट आहे त्यांनी कालचा दिलेल्या निर्णयाला स्टे दिलेला आहे, कारण NTने त्या ठिकाणी अपील केलेलं होतं। आता नेमकं नीटचं पुढे काय होणार त्या 75 मुलांच्या संदर्भाने, रिनीट होणार नाही होणार, हे जे काय प्रश्न अनुत्तरित आहेत ते येणाऱ्या काळात त्याचं उत्तर आपल्याला मिळेल। परंतु नीटच्या मार्कावर आधारित जी की महाराष्ट्रामधली बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स म्हणजे BVSC पशुवैद्यकीय जे ॲडमिशन्स असतात त्याच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या अनुषंगाने एक डिटेल इन्फॉर्मेशन जे येतं ही BVSCचे जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावर उपलब्ध झालेली आहे। नेमकी रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपासून सुरू होते, कधीपर्यंत डेट आहे, थोडक्यात आपण या ठिकाणी आता पाहूया। तर अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे तर ही कधीपासून सुरू होती तर 2 जुलैपासून म्हणजे आजपासून 12 जुलैपर्यंत जे आहे तर BVSCसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इतर विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे। आणि लेट फीससह लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म इन केस ऑफ जम्मू अँड काश्मीर ते 14 त्या संदर्भाने 14 जुलैपर्यंत। डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट हू अपलोडेड डिफिशियंट और रॉंग डॉक्युमेंट म्हणजे ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला परंतु त्यांनी जर काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील किंवा रॉंग डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर या संदर्भानं ते 16 तारखेला विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील पाहायला। लास्ट डेट टू अपलोडिंग इंडिकेटेड डिफिशियंट और रॉंग डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट 19/7 विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट करेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे किंवा तो वेळ दिलेला आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आहे तर 23 जुलैला जे तर ऑफिशियली पब्लिश होईल। यानंतर या आलेल्या मेरिट लिस्टमध्ये जर काही ऑब्जेक्शन्स असतील, ग्रेव्हरन्सेस असतील तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ग्रेव्हरन्सेस नोंदवता येतील। त्यासाठी 25/7ला वेळ दिलेला आहे। आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ही 31 जुलैला पब्लिश होईल। थोडक्यात काय तर 2 जुलैपासून एखाद्या विद्यार्थ्याला BVSCला ॲडमिशन घ्यायचं आहे तर 2 जुलैपासून म्हणजे आजपासून ॲडमिशनसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे ते सुरू झालेले आहेत। 12 जुलै ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठीची जी इतर लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर फर्दर जे आहे तर खूप मोठं सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या पण तुम्हाला मी शेअर करतो। फिलिंग ऑप्शन फॉर्म फॉर फर्स्ट राऊंड ऑफ रिजनल कोटा ॲडमिशन म्हणजे रिजनल कोटा ॲडमिशनसाठी जे पहिला राऊंडसाठीचं जे चॉईस फिलिंग असणार आहे ही 2 ऑगस्टला सुरू होणार आहे। डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट फॉर रिजनल कोटा 4 ऑगस्टला हा पहिला राऊंड जो येतो वेटरनरी सायन्सचा जाहीर होणार आहे। सो थोडक्यात इथपर्यंत जरी आपल्याला मी सध्याच्या स्थितीत एक्सप्लेन केलं तर सोपा विषय असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कृपया आजपासून जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामध्ये आपण भाग घ्यावा। रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी 12 जुलैपर्यंत आपल्याला वेळ उपलब्ध आहे। 13 तारखेला जे तर 16 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल। त्यानंतर काही तुमचे डॉक्युमेंट रॉंग अपलोड झाले असतील तर ते 19पर्यंत तुम्हाला अपडेट करता येतील। 23 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल, त्यात परत काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते रेज करता येतील आणि 31 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येऊन 2 ऑगस्टपासून चॉईस फिलिंग सुरू होईल आणि 4 ऑगस्टला हा पहिला राऊंड जाहीर होईल। सो थोडक्यात यानंतरची बरीच इन्फॉर्मेशन आहे, परंतु ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल। तुर्तास एवढंच सांगता येईल की ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी सायन्सच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे
आपली त्या ठिकाणी प्रवेश घेण्याची इच्छा आहे तर निश्चितपणे आपण या प्रवेश प्रक्रियेत जाऊ शकता. रजिस्ट्रेशन शुल्क असेल किंवा इतर सगळ्या बाबी आहेत ते मोस्ट प्रोबेबली मी परवाच्या दिवशी जे सगळ्यांसाठी शेअर करेल. तुर्तास व्हेटरनरी सायन्सचे रजिस्ट्रेशन सुरू झाले ही महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.